13 नंबरचं चॅप्टर पायथागोरस थेरम 7th क्लासचं चॅप्टर आहे. पार्ट 4 बघणार आहोत आपण. प्रॅक्टिस सेट 48 बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा. इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. खालील फिगर दिलेले आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, चला बघू आन्सर. फर्स्ट क्वेश्चन बघा. गिवन फिगर दिलेली आहे. एल एम का दिलं आहे 7 सेंटीमीटर, एम एन का दिलं आहे 24 आणि एल एन आपल्याला काढायचं आहे. तर जे काढायचं आहे त्याच्याबद्दल एक्स दिलं. ठीक आहे, तर आता आपण पायथागोरस थेरम शिकत आहे. नवीन टॉपिक आहे पूर्ण. तर पायथागोरस थेरम कुठे लागते? जिथे 90 डिग्रीचा अँगल असतो, म्हणजे राईट अँगल ट्रँगल असतो. ठीक आहे, तर हे 90 डिग्री आहे, तर इथे पायथागोरस लागेल. आणि जिथे 90 डिग्री नसला तर तिथे पायथागोरस लागत नाही. ही कंडिशन आहे पायथागोरसची. ठीक आहे, तर पायथागोरसमध्ये काय म्हटलं आहे की हे जे 90च्या समोरील बाजू आहे याला आपण हायपोटेनियस म्हणतो. ज्याच्यावर हायपोटेनियस पडते, ज्याच्यावर पडते, या साईडवर पडत आहे तर याला म्हणतो आपण बेस. आणि जो हायपोटेनियस पडत आहे त्याला म्हणतो आपण हाईट. ठीक आहे, तर काय आहे की हायपोटेनियसचं स्क्वेअर, याचं स्क्वेअर हे कोणाच्या बरोबर असते म्हणते? या दोन साईडच्या स्क्वेअरच्या प्लसच्या बरोबर. ठीक आहे, म्हणून बाय पायथागोरस थेरम हा फॉर्म्युला क्रिएट झाला. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू बेस स्क्वेअर, बेस आहे बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ठीक आहे, तर बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा फॉर्म्युला. ठीक आहे, तुम्ही हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर पण लिहू शकता. ठीक आहे, तर हायपोटेनियस काय होता? इट आपला हायपोटेनियस आहे, म्हणजे एल एन आपला हायपोटेनियस आहे. ठीक आहे, तर एल एन स्क्वेअर इक्वल्स टू बेस काय आहे? एम एन स्क्वेअर आहे. हाईट का दिली आहे? एल एम स्क्वेअर दिली आहे. ठीक आहे, तर एल एनच्या जागी काय लिहिणार आपण? एक्स स्क्वेअर लिहिणार, कारण की ते काढायचं आहे आपल्याला. इज इक्वल टू एम एन काय दिला आहे? एम एन 24 दिला आहे आणि एल एम का दिला आहे? 7 दिला आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांची मी स्क्वेअर काढला. ठीक आहे, 24चा स्क्वेअर काय आहे? 576, 7चा स्क्वेअर 49. ठीक आहे, या दोघांची प्लस केली, बघा प्लस केली. ठीक आहे, तर 625 आन्सर आला. तर आता मला काय पाहिजे? फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे का? नाही, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू म्हटली असते तर हे राहिली असते. ठीक आहे, तर आता मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. तर ह्या स्क्वेअरला इकडे पाठवावं लागेल. तर स्क्वेअर जर इकडे इक्वल्स टूच्या इकडे येत आहे तर हे कशामध्ये जाईल? स्क्वेअर रूटमध्ये जाईल. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट 625. ठीक आहे, तर त्याचा आन्सर येईल एक्स इज इक्वल टू 25. ठीक आहे, सेकंड आकृती दिली होती पी क्यू आर. राईट अँगल कुठे आहे? क्यूला. क्यू काय आहे? 90 डिग्री आहे. ठीक आहे, पी क्यू दिला आहे 9, पी आर दिला आहे 41 आणि क्यू आर दिला आहे एक्स. ठीक आहे, बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस कोणती राहील इथे? सांगा मला. 90 डिग्रीच्या समोरील साईड, म्हणजे पी आर आपली हायपोटेनियस राहील. ठीक आहे, आणि एका साईडला तुम्ही बेस कन्सिडर करू शकता. तुम्ही या साईडला बेस कन्सिडर करू शकता, नाहीतर या साईडला बेस कन्सिडर करू शकता. तर मी बेस याला समजतो, पी क्यूला बेस समजतो आणि क्यू आरला हाईट. ठीक आहे, तर बघा पी आर स्क्वेअर इक्वल्स टू दोन साईडच्या स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर आणि क्यू आर स्क्वेअर. बघा लिहिलं मी इथे. पी आर का दिला आहे? 41 स्क्वेअर. पी क्यू का दिला आहे? 9 दिला आहे, 9 स्क्वेअर लिहायचं. प्लस क्यू आर दिला आहे का आपल्याला? नाही, एक्स दिला आहे क्यू आर. त्या एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स स्क्वेअर 41चा स्क्वेअर काय आहे ते? 1681. 9चा स्क्वेअर काय आला? 81 आला. प्लस एक्स स्क्वेअर जसे तसे लिहिले. ठीक आहे, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्स स्क्वेअरला एकटं सोडायचं आपण. ठीक आहे, तर मग 81ला कुठे आणावं लागेल? 81ला इक्वल्स टूच्या इकडे आणावं लागेल. ठीक आहे, याच्याजवळ आणावं लागेल. याच्याजवळनी 81 येताना इथे प्लसमध्ये आहे 81, ते इकडे जाताना मायनसमध्ये आले. बघा 1681 मायनस 81. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मग मायनस केली याची. 1681मधून 81 मायनस केली तर 1600 आपला आन्सर आला. तर 1600. आता एक्स स्क्वेअरला रिकामं करू.
एक्स स्क्वेअर इकडे जाताना आत्ताच मागच्या प्रॉब्लेममध्ये मी सांगितलं की स्क्वेअरला जर इकडे इक्वल्स टूच्या इकडे न्यायचं तर स्क्वेअर रूटमध्ये येईल समोरची संख्या. तर ही संख्या कशात आली? स्क्वेअर रूटमध्ये आली. तर हे कुणाचं स्क्वेअर आहे? 40चं. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू काय आला आन्सर? 40 आला. आता थर्ड क्वेश्चन बघा, थर्ड आकृती बघा. EDF दिला आहे, डी काय दिला आहे? 90 डिग्री दिला आहे. ठीक आहे, तर इथे बाय पायथागोरस थेरम लागेल. बाय पायथागोरस थेरम बघा, इथे हायपोटेनियस कोणताही राहील? 90च्या समोरील बाजू. ठीक आहे, तर EF काय राहील? आपला हायपोटेनियस राहील. तर EF स्क्वेअर इक्वल्स टू अदर टू साईड स्क्वेअर, ED स्क्वेअर किंवा DE स्क्वेअर पण लिहू शकता आणि DF स्क्वेअर. ठीक आहे, EF काय दिला आहे आपल्याला? 17, त्याचा स्क्वेअर केला. DE काय दिला आहे आपल्याला? एक्स दिला आहे, एक्सचा स्क्वेअर केला. DF काय दिला आहे? 8 दिला आहे, 8चा स्क्वेअर केला. ठीक आहे, 17चा स्क्वेअर किती येते? 289 येते. एक्सचा स्क्वेअर काय येते? एक्स स्क्वेअर लिहिला. 8चा स्क्वेअर काय येते? 64 येते. ठीक आहे, तर एक्स स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला. तर एक्स स्क्वेअरला रिकामं करावं लागेल, एकटं सोडावं लागेल. एकटं सोडण्यासाठी 64ला आपल्याला इकडे आणावं लागेल, इक्वल्स टूच्या इकडे आणावं लागेल, 289च्या जवळ आणावं लागेल. ठीक आहे, तर 64 कशात आहे? प्लसमध्ये आहे. इकडे जाताना मायनसमध्ये येईल. 289 मायनस 64. ठीक आहे, इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. मग 289ला मायनस करू 64मध्ये. 64मध्ये मायनस केल्यावर 225 आन्सर आलं. एक्स स्क्वेअर जसे तसे. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? एक्सची व्हॅल्यू पाहिजे. तर मग स्क्वेअरला रिकामं करावं लागेल, स्क्वेअरला इकडे आणावं लागेल. तर स्क्वेअर इकडे येताना कशामध्ये जाईल? रूटमध्ये जाईल. तर रूट 225 कशाचा आहे? 15चा. तर एक्स इज इक्वल टू 15. चला बघू नेक्स्ट क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन बघा, इन द राईट अँगल PQR. बघा, राईट अँगल दिला आहे आपल्याला, ट्रायंगल PQR दिला आहे. ठीक आहे, तो काय? राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल P दिला आहे 90 डिग्री. इफ लेंथ PQ इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. ठीक आहे, लेंथ दिली आहे PQ 24 सेंटीमीटर, PR लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ QR. QRची लेंथ आपल्याला काढायची आहे. चला बघू आन्सरकडे. बघा, गिवन लिहून घ्यायचं, म्हणजे जे दिलं आहे ते आधी लिहून घ्यायचं. ठीक आहे, ट्रायंगल PQR दिला आहे. ठीक आहे, PQR कसा ट्रायंगल आहे? कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल P दिला आहे 90 डिग्री. लेंथ दिली आहे PQ 24 सेंटीमीटर. लेंथ दिली आहे PR 10 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ QR आपल्याला काढायची आहे म्हणून क्वेश्चन मार्क. ठीक आहे, त्या जागी तुम्ही एक्स वापरतो आपण. ठीक आहे, जे वस्तू काढायची, जे गोष्ट काढायची त्या जागी आपण एक्स वापरतो. ठीक आहे, मी एक छोटासा ट्रायंगल काढला अंडरस्टँडिंगसाठी. तर बघा, RPQ कशी नावं द्या तुम्ही, फक्त PQR नाव आले पाहिजे, वर्टायसिसचे नाव आले पाहिजे. ठीक आहे, त्यातला कोणता अँगल 90 डिग्री आहे? P अँगल. तर मी हा P इथे लिहिला असता तर हा 90 डिग्री झाला असता. P इथे लिहिलं असतं तर हा 90 डिग्री. मी इथे P लिहिला, मी RPQ असा ट्रायंगल काढला. ठीक आहे, P काय आहे? 90 डिग्री आहे माझा. तर 90 डिग्रीचं सिम्बॉल केलं, मी सिम्बॉल दिलं 90 डिग्रीचं. ठीक आहे, मी आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि दोन साईडची व्हॅल्यू दिली आहे. मी काढू शकतो बाय पायथागोरस थेरमने. आता पायथागोरस थेरममध्ये हायपोटेनियस ओळखायचा आहे पहिले. हायपोटेनियस कोणता आहे? 90च्या समोरील बाजू, राईट अँगलच्या समोरील बाजू. ठीक आहे, तर RQ आहे, हे हायपोटेनियस आहे ना आपला. तर बघा, बाय पायथागोरस थेरम QR स्क्वेअर इक्वल्स टू अदर टू साईड स्क्वेअरची प्लस PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. ठीक आहे, QR काय दिला आहे आपला? एक्स स्क्वेअर दिला आहे, इक्वल्स टू PQ काय दिला आहे? 24, त्याचा स्क्वेअर केला, प्लस PR दिला आहे आपल्याला 10 स्क्वेअर केला आपण. ठीक आहे, एक्स स्क्वेअरला जसे तसे लिहिले, इक्वल्स टू साईन. 24चा स्क्वेअर काय आहे? 576. 10चा स्क्वेअर काय आहे? 100 आहे. ठीक आहे, तर याची प्लस केली मी. 576 प्लस 100 676 आन्सर आला माझं. ठीक आहे, तर मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, तर मी स्क्वेअरला रिमूव्ह करीन, स्क्वेअरला इकडे आणीन, तर काय होईल? स्क्वेअर रूटमध्ये होईल. तर स्क्वेअर रूटमध्ये 676 येईल.
तर काय येईल, एक्सची व्हॅल्यू 26 आलं. ठीक आहे. तर मग एक्स काय होतं आपलं, लेंथ ऑफ क्यू आर किंवा आर क्यू म्हणू शकता. तर लेंथ क्यू आर इक्वल्स टू 26 सेंटीमीटर. ठीक आहे. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा. इन द राईट अँगल ट्रायंगल LMN, अँगल एम दिला आहे 90 डिग्री, लेंथ ऑफ LM दिला आहे 12 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ LN दिला आहे 20 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ MM. हॅज इट इज क्वेश्चन आहे. ठीक आहे. फक्त इथे काय केलं, PQR दिला होता, इथे काय दिलं आहे, LMN दिला आहे आणि M काय दिला आहे, 90 डिग्री दिला आहे आणि बाकी दोन साईडची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे आणि एका साईडची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम असलं आपण आन्सर गिवन काय दिला आहे, ट्रायंगल LMN दिला आहे. कसा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल M काय दिला आहे, 90 डिग्री. ठीक आहे. लेंथ ऑफ LM का दिला आहे 12 सेंटीमीटर, LN का दिला आहे 20 सेंटीमीटर आणि कोणाची लेंथ काढायची आपल्याला, MNची काढायची आहे. तर मी एक स्मॉल ट्रायंगल ड्रॉ केला. ठीक आहे. ड्रॉ केला. इथे Mला मी 90 डिग्री सिम्बॉलिक केला. ठीक आहे. LMN ट्रायंगल आहे, 90 डिग्री M आहे. ठीक आहे. बघा LM आहे, LM 12 सेंटीमीटर दिलं, MNला काय दिलं मी, MN आपल्याला काढायचं आहे तर त्या जागी काय दिलं, X दिला. ठीक आहे. LNची व्हॅल्यू काय दिली, 20 दिली. तर मग बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस कोणती साईड राहील, Mच्या समोरील साईड. ठीक आहे. म्हणजे 90 डिग्रीच्या समोरची साईड LN. ठीक आहे. LN आपली हायपोटेनियस आहे तर LN स्क्वेअर इक्वल्स टू LM स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर. ठीक आहे. पायथागोरस थेरम लावला आपण. LNची व्हॅल्यू काय आहे, 20 आहे त्याचा स्क्वेअर, LMची व्हॅल्यू काय आहे 12 आहे त्याचा स्क्वेअर आणि MN आपल्याला काढायचे तर X स्क्वेअर. ठीक आहे. तर 20चं स्क्वेअर काय आहे ते 400, 12चं स्क्वेअर काय आला 144 आणि Xचा स्क्वेअर X स्क्वेअर लिहिला. ठीक आहे. ते Xची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर X स्क्वेअरला एकटं सोडावं लागेल आणि 144ला इकडे आणू आपण. तर 144 इकडे येताना कशामध्ये जाईल, हे प्लसमध्ये येते, हे कशामध्ये जाईल, मायनसमध्ये जाईल. ठीक आहे. तर 400 मायनस 144 इक्वल्स टू X स्क्वेअर जसे तसे लिहिले. ठीक आहे. याची मायनस करून 256 आन्सर आला. X स्क्वेअर लिहिला. ठीक आहे. तर आता मला कशाची पाहिजे, Xचीच व्हॅल्यू पाहिजे. तर मी स्क्वेअरला इक्वल्स टूच्या इकडे नेईन. तर स्क्वेअरला इकडे नेताना कशामध्ये होईल, स्क्वेअर रूटमध्ये होईल. X इज इक्वल टू अंडर रूट 256. ठीक आहे. तर X इज इक्वल टू 60 आला आन्सर. X काय होता आपला, MN होतं. ठीक आहे. तर लेंथ ऑफ MN इक्वल्स टू 60 सेंटीमीटर. ठीक आहे. चला बघू नेक्स्ट क्वेश्चनकडे. फोर्थ क्वेश्चन बघा. द टॉप ऑफ अ लॅडर of length 50 meter reaches a window 9 meter above the ground. What is the distance between the base of the wall and that of the ladder? काय म्हटलं याच्यात, द टॉप ऑफ लॅडर ऑफ लेंथ 50 मीटर. ठीक आहे. जे लॅडर आहे म्हणते, लॅडर म्हणजे सीडी आहे, त्याची टॉप पोहोचली आहे तर किती मीटर आहे लेंथ, 50 मीटर आहे. ठीक आहे. अ विंडो 9 मीटर अबव दी ग्राउंड. हा ग्राउंड आहे. ठीक आहे. तर हे विंडो आहे इथे. ठीक आहे. तर ते किती मीटर अबव आहे म्हणते, 9 मीटर. ठीक आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ दी वॉल अँड दॅट ऑफ दी लॅडर. बघा कायचं आहे आपल्याला, हे डिस्टन्स काढायचं आहे. आता इथे विंडो आहे म्हणजे हे काय झाली, वॉल झाली. ठीक आहे. आणि हे लॅडर आहे. तर लॅडर आणि वॉलच्या मधात जे डिस्टन्स आहे ते किती डिस्टन्स आहे म्हणते, हे का आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे 90 डिग्री शो करत आहे. तर चला बघू आन्सरकडे. 8 LN इज अ लॅडर. आता बघा LMN मी आपल्या मताने वर्टायसेस घेतले, वर्टायसेसचं नाव घेतले. तुम्ही PQR घेऊ शकता, ABC घेऊ शकता. तर जे वर्टायसेस घेतले आणि जे मेन्शन करून राहिलो आपण, LNB आपल्या मताने घेतलं लॅडर, एक लॅडर दाखवली, एक वॉल दाखवली. ठीक आहे. पॉईंट दाखवला, डिस्टन्स दाखवला. तर आपल्या मताने घेतलं ना आपण. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय वापरतो, लेट वापरतो. LN इज अ लॅडर. LN मी काय घेतली, लॅडर घेतली. पॉईंट EL काय घेतला, पोझिशन ऑफ विंडो. ठीक आहे. तर लिहिलं मी पोझिशन ऑफ विंडो. इन ट्रायंगल LMN, कोणता ट्रायंगल आहे माझा, LMN, त्यातला अँगल M इज 90 डिग्री. अँगल M काय दिला मी, 90 डिग्री दिला आहे. ठीक आहे. बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. पायथागोरस थेरममध्ये 90 डिग्रीच्या समोरील बाजू
हायपोटेनियस. ते एल एन साईड काय आहे आपली हायपोटेनियस आहे. आणि मग दोन साईडची बेरीज एल एमची आणि एम एनची. बघा एल एन स्क्वेअर इक्वल्स टू एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर. ठीक आहे. एल एन काय आपला 50 मीटर, तर 15 स्क्वेअर. एल एम काय दिला आहे 9, 9चा स्क्वेअर प्लस एम एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. 15 स्क्वेअर किती येते आपला 225. 9 स्क्वेअर किती येते 81. एक्स स्क्वेअर काय येते एक्स काय येते एक्स स्क्वेअर येते. ठीक आहे. तर एक्स स्क्वेअरला रिकाम सोडायचं आहे, तर 81ला इकडे आणावं लागेल. ते 81 कशामध्ये आहे इथे मायनसमध्ये आहे की प्लसमध्ये आहे, ते इथे प्लसमध्ये आहे. तर प्लसमध्ये इकडे जाताना म्हणजे मायनसमध्ये होईल. तर 225 मायनस 81 काय आन्सर आला आपला 144. आता एक्स स्क्वेअर आहे, एक्सला रिकामं सोडायचं आहे, तर स्क्वेअरला इकडे आणावं लागेल. स्क्वेअर इक्वल्स टूच्या इकडे गेला तर स्क्वेअर रूटमध्ये येईल. ठीक आहे. तर बघा मी स्क्वेअर रूटमध्ये 144 लिहिला, तर 144 कोणाचा स्क्वेअर आहे 12चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर एक्स इज इक्वल टू 12. एक्स काय आहे माझा लेंथ ऑफ एम एन इक्वल्स टू 12 मीटर. तर हे तर मी कन्सिडर केलं होतं एम एन. ठीक आहे. तर लिहायचं हे इज द डिस्टन्स. एम एन काय होता द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ दी लॅडर. लॅडर आणि वॉलच्या मधलं डिस्टन्स होतं जे एम एन आपण कन्सिडर केलं होतं, ते काय आहे आपलं इज 12 मीटर. ठीक आहे. चला बघू.